राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित बदनामी प्रकरणी भिवंडी कोर्टामध्ये दाखल याचिकेवर उद्या सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी भिवंडी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे झालेल्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा हात असल्याचा आरोप केला होता। त्याविरोधात संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे हे भिवंडी कोर्टामध्ये गेले। संघटनेच्या कथित बदनामी प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली। या प्रकरणी राहुल गांधी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। फौजदारी केसमध्ये आरोपी यांना जामीन देणं बंधनकारक आहे, त्यामुळे आम्ही न्यायालयामध्ये वेळ मागून घेतली होती आणि उद्या आम्हाला फ्रेश जामीन भिवंडी न्यायालयात देणे आहे आणि त्याचप्रमाणे आरोपी यांचं बॉन्डवर देखील सिग्नेचर होणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने राहुलजींचं उद्या भिवंडीमध्ये आगमन होत आहे। भिवंडी न्यायालयात ते येणार आहेत। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते नवीन फ्रेश जामीन देणार आहेत, बॉन्डवर साईन करणार आहेत आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे आता वाद पेटलेला आहे। सरसंघ चालकांची कसाब सोबत तुलना केल्याने हा वाद पेटलेला आहे। वादग्रस्त विधानानंतर केनेकरांनी जलील यांच्यावर हल्लाबोल केला। आरएसएसचे मोठे नेते यांची तुलना मी अजमल कसाब यांच्याशी करतोय असे इम्तियाज जलील यांनी म्हटल्यानंतर आमदार संजय केनेकर यांनी जलील यांच्यावर राज्यात अशांतता निर्माण करण्याचा आरोप केला। मोहन भागवत यांची अजमल कसाब सोबत तुलना केली याचा मी निषेध व्यक्त करतो। इम्तियाज जलील यांना देशभक्त आणि देशद्रोही यांच्यामध्ये फरक माहिती नाही। तुम्ही देशद्रोही विचारांचे लोक आहात असा हल्लाबोल आता केनेकर यांनी केलेला आहे। देखिए ना, मतलब ये ऐसी ही सोच वाले लोगों ने इस देश को कमजोर किया है। आरएसएस जैसी संगठन का एक बड़ा नेता अगर इस तरह की बात करता है तो मैं ऐसे नेताओं की तुलना जो है वो अजमल कसाब जैसे लोगों से करता हूँ। अजमल कसाब क्यों आया था पाकिस्तान से? इस देश को तोड़ने के लिए आया था, इस देश को कमजोर करने के लिए आया था। अरे ये देश का मुसलमान है, वफादार मुसलमान है, जो इस मिट्टी को दिन में 5 मरतबा चूमता है, जिसने अजमल कसाब को अपनी कब्रस्तानों के अंदर दफन नहीं करने देंगे हम। ये फैसला लिया हुआ है। देशाच्या नव्हे तर जगामध्ये चालणाऱ्या राष्ट्रनिष्ठ हे देशभक्त संघटन जे सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन आहे त्याचे प्रमुख आरएसएसचे मोहन भागवतजी यांची तुलना 26/11ला हमला करणाऱ्या अजमल कसाब बरोबर केली। खरं तर हे वक्तव्य, या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। त्यांना एकच सांगू शकतो, देशभक्त आणि देशद्रोही याच्यातली तुम्हाला खरं तर तुलना माहीत नाहीये। तुम्ही देशद्रोह्यांच्या विचाराची मानसिकतेची माणसं आहोत आणि त्यामुळे तुम्हाला या देशातल्या नागरिकांची माफी मागावी लागेल। आणि आता बातमी आहे आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भातली। उद्या सकाळी 11 वाजता रोहित पवारांची पत्रकार परिषद आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात आणखीन काही खुलासे करण्याची शक्यता आहे, काही माहिती समोर आणण्याची शक्यता आहे। तर उद्याची पत्रकार परिषद ही दिल्लीमध्ये होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।